परिस्थिती माणसाला बिघडवताही नाही, माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो। आता तुम्ही सांगा ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील कुणी करोडपती होते की कुणी जादूगार होते? अहो, साधं पुस्तक विकत घेऊन देता येत नव्हतं बाबासाहेबांना। वाचनाची आवड आहे पण नाही घेऊन देता येत। अहो, एक वेळ स्वतः उपाशी राहायचे पण पोराला पुस्तक आणून द्यायचे, मग या परिस्थिती आडवी आली नाही त्यांच्या। आणि हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात महत्त्वाचा गुण माहित आहे का तुम्हाला? एकदा वाचलेले पुस्तक ते आयुष्यात पुन्हा कधीही विसरत नव्हते। आली कुठून एवढी बुद्धिमत्ता? काय वरतून आली होती का कोणी दिली होती? तर ते म्हणतात नाही, मी ती कमावली। कशी कमावली? तर माझ्या परिस्थितीतून कमावली। माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती इतकी नव्हती की मी एखादं पुस्तक विकत घ्यावं, त्यामुळे जेव्हा कधी एखादं पुस्तक माझ्या हाती पडायचं तेव्हा मला असं वाटायचं की आता हे पुस्तक माझ्या हाती आहे, पण आयुष्यात कधी हे पुस्तक माझ्या हातात पडेल की नाही पडेल, यापेक्षा आत्ताच हे पुस्तक असं वाचावे की आयुष्यात पुन्हा कधी वाचायची गरजच पडणार नाही। मित्रांनो, माझ्या या बोलण्यावरून तुम्हाला माझ्या भाषणाचा विषय तर कळलाच असेल। होय, अगदी बरोबर ओळखलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। उठा, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा। तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। नमस्कार, सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव कावेरी संदीप बांगुडे। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला दिला। पण हे वाघिणीचे दूध मिळवणे अस्पृश्यांसाठी कठीण होते। अस्पृश्यांना शिक्षणाचे दरवाजे खुले नव्हते, अस्पृश्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता। महात्मा फुले यांनी 1848 रोजी शिक्षणाचे दरवाजे खुले करून आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना प्रथम शिक्षिका बनवले। अहो, फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला विकासाकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय। जसे जेवल्यावर मिळणारे समाधान हे तात्पुरते असते ना, याउलट शिक्षणाने मिळणारी ज्ञानाची शिदोरी ही आयुष्यभर पुरते। अहो, पोटाची भूक भागवावी, पण एक पाऊल शिक्षणाकडे टाकून बुद्धीचीही भूक भागवा। जसा उपासमारीच्या काळात माणूस अल्पाई आणि अशक्त होतो ना, तसा शिक्षणाभावी तो दुसऱ्याचा गुलाम होतो, अशा विचारांचे होते आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आंबेडकर का संविधान कहता है, ये सब तो बनो ही, लेकिन उससे पहले तुम अच्छा इंसान बनो, लेकिन उससे पहले तुम अच्छा इंसान बनो। मित्रांनो, बाबासाहेब म्हणजे आपल्या देशाचे ज्ञानसूर्य, आणि या ज्ञानसूर्याने वर्षानुवर्ष गुलामगिरीच्या खाईत खितपत पडलेल्या अस्पृश्यांना उठा, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा संदेश दिला। बाबासाहेबांचा हा संदेश आपल्या सर्वांनाच मान्य आहे, पण खरंच आपल्यापैकी किती जणांना याचा अर्थ माहित आहे? फक्त बाबासाहेब म्हणतात शिका, म्हणून फक्त डिग्र्या म्हणून शिकू नका, तर औपचारिक शिक्षणाबरोबरच परिवर्तनाचा लढाही लढा। सीमेवरती लढायला कुणीही जाऊ शकतं का? नाही, कारण त्यासाठी तर्कशुद्ध शिक्षण घेणे गरजेचे आहे। कोणीही दुसऱ्याची शस्त्रक्रिया करू शकत नाही, कारण त्यासाठी त्याचे आर्थिक शिक्षण घेणे गरजेचे आहे। मग आम्ही बौद्ध, मागासवर्गीय किंवा त्याहूनही खालच्या समाजात जन्माला आलो, पंचशील व जैविक म्हणून वाढलो म्हणून काय आम्ही बाबासाहेब झालो का? तर नाही, मुळात आम्ही बाबासाहेबांचा विचार अजून आत्मसातच केला नाही। तो आत्मसात करण्याआधी येणाऱ्या पिढीकडे तो ट्रान्सफर करणे म्हणजे बाबासाहेबांच्या मते शिका, असे मला वाटते। मग सोपं आहे, संघर्ष करा। पण हा संघर्ष कशासाठी? तर हा संघर्ष या देशातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यासाठीचा संघर्ष, आणि त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर प्रतिकाशाशी मुकाबला करण्यासाठीचा संघर्ष। पण हा संघर्ष करायचा कसा? तर यासाठी बाबासाहेबांच्या संदेशामधील अंतिम संघर्ष महत्त्वाचा आहे। संघटित व्हा, ऑर्गनाइज संघटित व्हा। आता संघटित व्हायचं म्हणजे कुणी व्हायचं? सत्ता, शास्त्र आणि विश्वाच्या विरुद्ध आहेत ना, त्या सर्वांना संघटित व्हायला लावायचं आहे। मग नाटकातला संघर्ष का? तर नाही, तर या संघटित शक्तीने या देशातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, विचार, समाज व्यवस्था हे सर्व काबीज करणे गरजेचे आहे। हे सर्व काबीज करणे गरजेचे आहे। म्हणजे नाटकातला संघर्ष का? तर नाही। जोपर्यंत या देशातील शोषित वंचित घटक राज्य व्यवस्थेत येत नाही ना, तोपर्यंत राज्य व्यवस्था टिकणे व वाढणे अवघड आहे। म्हणूनच मित्रांनो, उठा, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा संदेश नसून शिका, संघर्ष करा व संघटित व्हा असा संदेश माझ्या मते आहे। आणि हो मित्रांनो, ज्या दिवशी या देशातील शोषित वंचित घटक राज्य व्यवस्थेत येतील ना, तेव्हा कोणताही वेगळा संघर्ष करायची गरज लागणार नाही। पण त्यासाठी ही 85% जनता राज्य व्यवस्थेत येणे गरजेचे आहे। तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे, आपली विचारधारणा समजून घेणे गरजेचे आहे। बाबासाहेब नेहमी सांगतात, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा। मग ही बाबासाहेबांची तुम्हाला घोषणा, संदेश किंवा शिकवण वाटते का? तर नाही, ती आपल्या सर्वांची आत्मप्रतिष्ठा आहे। बाबासाहेब नेहमी सांगतात, खूप झाला अन्याय, आता वेळ आहे बोलण्याची, लढण्याची, संघर्ष करायची। स्वतःवर विश्वास ठेवा, न्याय आपल्या बाजूने आहे। जी लढाई आपण स्वतःसाठी लढतो आहे ती आपलीच आहे, आणि ज्याच्यासाठी आपण शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतो ती गोष्ट आपल्याला नक्कीच मिळते। त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। त्यांच्या प्रतिमेचं पूजन केलेलं आहे, सोबतच आपण ग्रंथपूजन देखील केलेलं आहे।
बाबासाहेब अहो संविधान लिहिताना केले तुम्ही जीवाचे रान. बाबासाहेब अहो संविधान लिहिताना केले तुम्ही जीवाचे रान. म्हणून तर म्हणतो आम्ही संविधान लिहिले ते आंबेडकरानं, संविधान लिहिले ते आंबेडकरानं. बाबासाहेब नाव तुमचे घेतो आम्ही शानानं. बाबासाहेब नाव तुमचे घेतो आम्ही शानानं. कारण तुम्हाला आहे भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान, हा सर्वोच्च सन्मान. बाबासाहेब अहो घटना लिहिली अशी की चंद्र सूर्य असेपर्यंत मिटणार नाही. बाबासाहेब अहो घटना लिहिली अशी की चंद्र सूर्य असेपर्यंत मिटणार नाही. तुम्ही केलेले उपकार ते कधीच फिटणार नाही, हे कधीच फिटणार नाही. बाबासाहेब आज वंदन करतो तुम्हाला. बाबासाहेब आज वंदन करतो तुम्हाला. कारण आम्हाला आमचे हक्क मिळवून दिले, दलितांसाठी पाणी खुले करून दिले आणि भारताला संविधान प्राप्त करून दिले, संविधान प्राप्त करून दिले. बाबासाहेब तुम्ही दलितांची तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. असे फक्त जगात एकच होऊन गेले. बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले. धन्यवाद. महाज्ञानाच्या मामानिवाला, महाज्ञानाच्या मामानिवाला, थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला, थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला, वंदितो सवे भीमाला, वंदितो बुद्ध भीमाला. लेकरू हातात झाडलं डोईवर शेणाची पाटी, कपड्याने लतान गरगट भलता भाजीत होती माय मोठी. माया बापान माया भीमान, माया भीमान भीमान लिओटी, माया भीमान माई सोन्यान भरली ओटी. या युग पर्वतात पुत्राचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. अंधार फार झाला दिवा पाहिजे, अंधार फार झाला दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला भीमाईचा भीमा पाहिजे. या मी महाराष्ट्रात जन्माला आले, मला अभिमान आहे मी महाराष्ट्रात जन्माला आले. मी त्या महाराष्ट्रात जन्माला आले त्या ज्या महाराष्ट्रात महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रूढींच्या आणि परंपरांच्या आणि कर्मकांडांच्या चौकटी जुगारून मानवतेला प्रतिष्ठान मिळवून दिलं. दलितांची तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते गरीबच पण जगाचा कोहिनूर होऊन गेले, पण जगाचा करून त्यांनी भारताचे संविधान लिहिले. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर व आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लहानपणीचे नाव भीमा असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महार जातीचे होते. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा शाळेत गेले तेव्हा त्या शाळेतील विद्यार्थी त्यांच्याशी दूर दूर बसत. बाबासाहेब आंबेडकर यांची आई अत्यंत गरीब घराण्यातील होती. त्यांच्या आईला कधी सोने चांदीची अपेक्षा नव्हती. कपाळावरील कुंकू हेच त्यांचे खरे दागिने समजत. वकील बनून त्यांनी गोरगरिबांना न्याय मिळवून दिला आणि वर्गाच्या बाहेर बसून त्यांनी भारताचे संविधान दिले. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निष्पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. चरित्रातील प्रसंगांवर एक चित्रकला स्पर्धा आयोजित करायची आहे आणि एक निबंध स्पर्धा आयोजित करायची आहे.